नाही, त्याच्यात कुठलंही तथ्य नाही. अजूनपर्यंत महायुतीचा फॉर्म्युल्याच्या संदर्भातल्या बैठका ह्या दिल्लीत चालू आहे आणि लवकरच भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार या संदर्भात पूर्ण याची घोषणा करतील आणि कुठे महायुतीमध्ये कटुता नाही आहे, प्रत्येकाचा सन्मान राखून हे जागा वाटप होईल. उत्तर पश्चिमची जी जागा आहे त्या ठिकाणी गजानन कीर्तिकर यांच्या अगेन्स्ट आता उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तिकर यांची घोषणा केलेली आहे. कुठेतरी तो उमेदवार बदलून आता कीर्तिकरांच्या जागी सिद्धेश कदम यांचं नाव चर्चेत आहे. नाही, भाजप देखील ती जागा मागते. याच्या संदर्भात सर्व निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि त्याच्या संदर्भातली घोषणा करतील. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. रामदास कदम म्हणतात पूर्वी उद्धव ठाकरेंनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला, आता भाजप आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतो. नाही, असं काही नाही आहे. याच्या संदर्भात बाकी शिवसेनेतर्फे खुलासा झालेला आहे. हे कटुता निर्माण होऊ नये याकरता सर्व नेत्यांनी काळजी घेतली पाहिजे, कारण ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे सर्व महायुतीच्या जागा वाटपच्या बाबतीत प्रत्येक पक्षाचा सन्मान राखून, घटक पक्षाचा सन्मान राखून असं कुठलंही काही वक्तव्य त्यांनी त्यांचं व्यक्तिगत वक्तव्य असेल, पण शिवसेनेची अशी कुठलीही भूमिका नाही आहे. आपण थोडे दिवस थांबावं. महायुतीच्या संदर्भातली घोषणा लवकरच वरिष्ठ नेते करतील, त्यामुळे ह्या ज्या अफवा आहेत अफवांवर विश्वास ठेवू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.